आपले महायुतीचे 24 असतील, 3 आपले निवडून आले नसतील, पण 27 शहरं जी आहेत, या 27 शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करायची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे। आणि त्यात आपले जे 22 शहर आहेत, ते 22 शहरं मॉडेल शहरं कशी आपल्याला तयार करता येतील हा प्रयत्न आपण करू। इतरही शहरांमध्ये आपण चांगलं काम करू। आणि विशेषतः जे आपल्या प्रधानमंत्र्यांचा संदेश आहे की नागरी जीवन हे चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे, तशा प्रकारचं परिवर्तन आपण घडवू। तुम्ही एक चांगली सुरुवात केलेली आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे हीच सुरुवात जी आहे ती आता महानगरपालिकेमध्येही आपण त्याचं प्रतिबिंब उमटवू। महानगरपालिका जिंकू, मग त्यानंतर जिल्हा परिषद आहे त्या जिंकू। सगळीकडे हा विजयाचा आपला रथ निश्चितपणे चालू राहील। पण एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही विजयाने आपण त्या ठिकाणी मातणार नाही, माजणार नाही, हा मात्र एक आपला संकल्प आहे। विजय हा आपल्या कामाची पावती आपण समजायची आणि अधिक चांगलं काम कसं करता येईल, अधिक लोकाभिमुख कसं होता येईल, लोकांना अधिक सोयी सुविधा कशा देता येतील, या दृष्टीने आपल्याला येत्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। नागपूर जिल्ह्याने जी आमची मान उंच केली त्याबद्दल सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे, आमदारांचे, पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो। माझी आमदार